आता पैसे मागतायत आणि त्याला सुसायडल थॉट्स येत आहेत. प्रत्येक माणसाला हा पहिले प्रॉफिट होतो आणि मग त्याला असं वाटतं की आपणच भगवान आहे, त्यांना आपल्यासारखी लोक नको आहेत, त्यांना पाहिजे की सगळा पैसा त्यांनाच मिळाला पाहिजे. माणसाची सायकोलॉजीच ग्रीडीनेस. काही मला म्हणते वेड आहेस का, घरातलं सोनं कोण विकतं? एवढं जर सिम्पल असतं ना, तुम्ही शटर खाली घालून ऑफिसमध्ये फक्त ट्रेडिंग करत कशाला तुझ्याकडे येऊन पॉडकास्ट बिडकास्ट करून. प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या फॅमिलीचं फ्युचर आपण सिक्युअर करावं. 32 वर्षात एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही. मुलींची एक डिमांड असते मुलींच्या घरच्यांची की पैसा एक अशी गोष्ट जी सगळ्यांना पाहिजे असते पण सगळ्यांकडे नसते, आणि पर्सनल फायनान्स एक अशी गोष्ट ज्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. आपल्याकडचा पैसा भाववाढीने कसा कमी होतो आणि हे आपण कशा प्रकारे थांबू शकतो हे आपल्याला या भागातून कळेल. या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्यासोबत, जे भारताचे एक नावाजलेले फायनान्शियल कन्सल्टंट आहेत, जे मराठी माणसाला आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला पैसा कशा प्रकारे मॅनेज करायचा हेही सांगतात. आणि मला खात्री आहे की तुम्ही फायनान्स बद्दल खूप काही शिकाल. एन्जॉय द एपिसोड. सो गुड आफ्टरनून राहुल दादा. तुमचं स्वागत आहे प्रसाद शोच्या या एपिसोडमध्ये. आजच्या या एपिसोडमध्ये आपण बऱ्याच गोष्टींवर बोलणार आहोत. बरेचसे मिथ्स आपण डिकोड करणार आहोत जे ऑडियन्सला असतील, सामान्य लोकांना असतील, आणि आर्थिक साक्षरता या विषयावरती, म्हणजे या विषयाबद्दल लोकांना जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न आपण या एपिसोडमधून करणार आहोत. तर आपण बऱ्याच म्हणजे सोशल मीडिया थ्रू किंवा पॉडकास्ट झाले किंवा अजूनही काही वेब सिरीज असतात, मूवीज असतात, याच्या थ्रू आपण पाहिलेलं आहे, जसं स्कॅम 1992, हर्षद मेहता स्कॅम, अशा गोष्टींमधून ऐकलेलं आहे. आणि बरेच लोक आर्थिक साक्षरता पण देण्याचा प्रयत्न करत आहेत सोशल मीडिया थ्रू. पण तरीसुद्धा लोक एक वाक्य बोलतात की शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे, शेअर मार्केट इज अ गॅम्बल. तर ह्या विषयाकडे आपण येऊच, पण त्याआधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमची जर्नी कशी आहे किंवा तुम्ही काय करताय ॲज अ प्रोफेशन. तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल जसं लोकांना जागृत करताय आणि तुम्ही कशा प्रकारे तुमचं काम करता, कशा प्रकारे तुमचं नेटवर्क करताय किंवा तुमचं मिशन काय, याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. थँक्यू व्हेरी मच. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एवढे सगळे लहान वयात एवढ्या मोठ्या गोष्टी करतायत, त्याच्यासाठी मला खरंच सलाम आहे तुमच्यासाठी. माझं नाव राहुल कुलकर्णी. मी या प्रोफेशनमध्ये खरं सांगू तर कधीच येणार नव्हतो. म्हणजे फायनान्स, मी सेकंड जनरेशन ऑन्ट्रप्रेनर आहे. मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग केलं, मी BE मेकॅनिकल केलं, मग MBA फायनान्स केलं. प्रत्येकजण जो MBA करतो त्याला असं वाटतं की मस्त कॉर्पोरेट जॉबमध्ये जावं, चकचकीत बिल्डिंगमध्ये काम करावं. तसंच माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, आकांक्षा होती. पण काही असे गोष्टी घडल्या की ज्याने मी बाबांच्या बिझनेसला जॉईन झालो. ती तारीख होती 2012. सो आम्ही प्रामुख्याने स्टॉक मार्केट्समध्ये काम करायचो. 2012 ते 2017 हा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी फक्त स्टॉक मार्केट्स करत होतो आणि साईड बाय साईड लोकांना म्युच्युअल फंड्समध्ये ॲडवाईस करत होतो. पण तो प्रोफेशनली नव्हतो करत. म्हणजे कोणी आला तर मी त्याला ॲडवाईस द्यायचो. मला असं वाटायचं स्टॉक मार्केट्समध्ये खूप पैसा आहे, नो डाऊट पैसा आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. 2016 नोव्हेंबरला मला अजूनही आठवतं, मी बाबांबरोबर बसलेलो. बाबांना म्हटलं आपण 20-25 वर्ष स्टॉक मार्केट्समध्ये आहोत, पण आपल्याकडे येणारी लोक पैसा बनवत नाहीये. ओके. माझं काय म्हणणं होतं की आमच्याकडे साधारण 2,500 क्लायंट्स आहेत, त्याच्यातनं 1% लोकांनीही पैसे बनवलेले नाहीयेत. मी म्हटलं हा जो रेशो आहे ना, हा खूप भयानक आहे. काहीतरी डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. डायव्हर्सिफाय करण्यासाठी आम्ही म्युच्युअल फंड चालू केला. आता म्युच्युअल फंड्स एवढ्या स्केलला वाढेल आम्हाला बिलकुल वाटलं नव्हतं. आमचं म्हणणं होतं की जो क्लायंट आमच्या ऑफिसमध्ये येतो त्याने पैसे बनवले पाहिजेत. 2016 नोव्हेंबर ते 2023 आत्ता डिसेंबर, म्हणजे ऑलमोस्ट 7 वर्ष झाले मला. मी करंटली 150 करोड मॅनेज करतो. माझे 1700 क्लायंट्स आहेत. गेल्या वर्षामध्ये मी इंस्टाग्राम करायला लागलो. ते इंस्टाग्राम करायची पण एक मस्त माझी मी एक्झाम्पल देतो. मी मेलबर्नला T20 वर्ल्ड कप बघायला चाललेलो, ओके, लास्ट इयरला, आणि सिंगापूर एअरपोर्टला 14 तासाचा लेओव्हर होता. आता 14 तास करायचे काय एअरपोर्टच्या बाहेर जाऊ शकत नाही, करायचे काय, म्हणून माझा मित्र बोलला की आपण इंस्टाग्रामसाठी व्हिडिओज करायचे का. मी म्हटलं आता एवढा वेळ आहे तर म्हटलं चला करून बघू. आणि असा मी ऍक्सिडेंटली इंस्टाग्रामवर आलो आणि आता माझी मेन स्ट्रीम बिझनेस सगळा इंस्टाग्रामवर येतोय.
बरोबर. सो मी आता माझं सगळं मार्केटिंग सगळं म्हणजे मी म्हणतो ना प्रचार हा सगळा इंस्टाग्रामवरनं होतो. जसं तू बोलला मिशन, माझं पहिल्यापासून एक मिशन आहे की मराठी माणसाने इन्व्हेस्टमेंट म्हणून म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक मार्केट्सला बघितलं पाहिजे. बरोबर. आज पहिल्यांदा मी ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्या आपल्या मनात FD फिक्स डिपॉझिट येतं. ते न येता जर म्युच्युअल फंड्स आलं तर मी असं समजेन माझा 1% मी जे करतो त्याला पोचपावती मिळाली. बरोबर. असं. आता तुम्ही जसा विषय घेतला की सेबीच्या डेटानुसार सुद्धा 96% लोक आहेत जगात, इंडियामध्ये, जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे लॉस गमावतात. करतात आणि परफेक्ट. एक 3 ते 4% मॅक्सिमम लोक आहेत जे पैसा गमावतात. आणि ते लोकच जे असतात ज्याच्यामुळे हे सगळं म्हणजे इश्यू बनतो आणि बाकीचे लोक त्यांना ब्लाइंडली फॉलो करतात. टिप्स, टेलिग्राम टिप्स झाल्या, Perfect जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. येस. तरुण मुलं पैसा घेतात घरच्यांचा 50,000-1,000, म्हणजे छोटी मुलं 50,000-60,000, लईत लई 1,00,000 बळबळ मागून घेतात आणि टेलिग्राम टिप्स वगैरे गोष्टींमध्ये पैसा बुडून जातात आणि त्यांना नंतर समजत नाही की आता काय करायचं. बरोबर आणि आहे. मग तिथून ते येतं की स्टॉक मार्केट किंवा गॅम्बल ट्रेडिंग आहे. इज अ गॅम्बल. परफेक्ट. आणि ह्याच मुद्द्यावरती तुम्ही जसं बोलले की जर तुम्ही मराठी माणसाला FD आणि फिक्स डिपॉझिट यामधून बाहेर काढून म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये आणलं तर तुमच्या म्हणजे एक बोलतो गोल अचीव झाल्यासारखं आहे. परफेक्ट. तर तुम्ही एक नॉर्मल ऑडियन्स, ॲज अ नॉर्मल ऑडियन्स तुम्ही सांगाल की FD आणि म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट यामधला फरक सांगा. पण त्याआधी हे सांगा लोकांना बेसिक की स्टॉक मार्केट काय आणि मग तुम्ही डिफरन्स सांगा FD आणि स्टॉक मार्केट. तू जे बोललास ना की लोक पैसे गमावतात स्टॉक मार्केट्समध्ये, ते काय होतं ना, मी म्हणतो ना स्टॉक मार्केट्स म्हणजे ना इट्स अ एक्साइटिंग गेम. आज तू 100 रुपयाची गोष्ट घेतलीस आणि तू नवीन इन्व्हेस्टर आहेस किंवा नवीन ट्रेडर आहेस, तू 100 रुपयाची गोष्ट केली आणि ती उद्या 120 झाली तर आपल्याला काय वाटतं, ओव्हरनाईट 20% मिळाले. FD मध्ये वर्षभर राहिल्यावर 60% मिळतात. मी इथे स्टॉक घेतला आणि तो 20% वाढला, म्हणजे ते म्हणतात ना आपणच भगवान आहे, अशी फिलिंग यायला सुरुवात होते. ती फिलिंग आली ना की ती इट्स अ साईन की तुला 100% लॉस होणार आहे आणि ते त्या सर्कलमधनं लोक बाहेर पडत नाहीत. आता स्टॉक मार्केट म्हणजे काय की तू कुठलाही शेअर जेव्हा डायरेक्ट घेतो त्याला आपण डायरेक्ट इक्विटीज म्हणतो. म्युच्युअल फंड्स पण स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतं, पण ते प्रोफेशनली करतात. म्हणजे काय, आज आपण 4 जण रूममध्ये बसलोय, ओके. मी समजा डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचे ठरवले, तर मी एक लेमॅन आहे, मला बुद्धिमत्ता नाहीये, तर मी काय करणार, प्रसाद अरे तुला कुठला स्टॉक चांगला वाटतोय, तो तुझ्या बुद्धिमत्तेने सांगणार अरे येस बँक ना वाढतोय, मी घेतले 1000 शेअर आणि तो 1 रुपयाने वाढला, मला 1000 प्रॉफिट होतोय. मी काय म्हणणार, हायला प्रसाद 1000 रुपये कमवतोय, मी 2000 शेअर घेतले, मला 2000 प्रॉफिट होणार आहे आणि मी येस बँक बाय करणार. म्युच्युअल फंड्स प्रोफेशनली इन्व्हेस्ट करतात. ते तुझ्या माझ्यासारख्या लोकांना विचारून करत नाही, त्यांची एक फ्रेमवर्क असते. पण फक्त काय की आपल्या लोकांकडनं ते पैसे घेतात आणि ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सो तुझी प्रोबॅबिलिटी असते रिटर्न्स मिळायची ना, ती खूप वाढते. पण ती काय असते ना, त्याला वेळ देणं गरजेचं आहे, जे आपले नॉर्मल माणसं देत नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो, पहिले 3-4 वर्ष रिटर्न्स मिळत नाहीत. या माइंडसेटनेच यायचं की मला रिटर्न्स मिळणार नाही आहेत. मग आपण कम्पेअर करायला लागतो की यार FD 6% तरी देत होती, मी RD केली असती, काहीतरी गोल्ड काहीतरी तर वाढलं असतं. आपण जेव्हा तुलनात्मक करतो ॲसेट क्लासमध्ये, इट इज अ रेसिपी ऑफ डिझास्टर म्हणतो, म्हणजे ती शुअर शॉट आपण त्यातनं बाहेर पडणार. प्रत्येक ॲसेट क्लासचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जे आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यावर बोलत जाऊ. आता तुम्ही जसे बोलले की हे म्हणजे FD झालं ते 5 ते 6%, बरोबर. मॅक्स 6%, काही बँक्स असतील ज्या त्यापेक्षा थोडंसं जास्त देत असतील, आणि म्युच्युअल फंड झालं किंवा स्टॉक मार्केट झालं. स्टॉक मार्केट जसं आता सपोज मी माझ्या मित्राला टिप्स देतो की ह्या म्हणजे स्टॉकचे जास्त क्वांटिटीज विकत घे वगैरे वगैरे, आणि तो पण घेतो. तर यावेळी काय होतं, ज्यावेळी ते फसतं त्यावेळी कुणी कुणाला ब्लेम नाही करू शकत. बरोबर. आणि पैसे तर गेलेले असतात, आणि पैसे हा प्रत्येकाला पाहिजे असा विषय, परफेक्ट. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट विषय पैसे. पैशाशिवाय आपण पाणी सुद्धा म्हणजे पाणी सुद्धा पिऊ नाही शकत. आजकाल पाणी सुद्धा विकत भेटते. त्यामुळे पैसे इम्पॉर्टंट आहे, आणि पैशाच्या सारख्या सिरियस गोष्टीला माणसं म्हणजे गॅम्बल करतात, आणि जे गॅम्बलिंग करून ते पैसे हारतात तेच नंतर बोलतात की स्टॉक मार्केट गॅम्बल आहे. तर असं एक पर्सनल उदाहरण सुद्धा आहे. स्टॉक मार्केटमध्ये मी स्टार्टिंग केलं होतं, तर काही लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये मी ट्रेडिंग स्टार्ट केलं. तर ट्रेडिंगच्या फर्स्ट ट्रेडमध्ये मला 2024 रुपयाचा प्रॉफिट झाला.
तर मी बोललो, "अरे, म्हणजे मी इथं 2 ते 3 म्हणजे 30 ते 40 सेकंदमध्ये एवढं प्रॉफिट केलाय. मी जर हे कंटिन्यू केलं तर खूप भरपूर जास्त." होईल. पण मग मग मी टिप्स फॉलो करायला लागलो. Telegram ग्रुप्समध्ये फॉलो, हे करून असं म्हणजे चटके बसतात. ते आपण रिकव्हर पण नाही करू शकत म्हणजे परफेक्ट आहे. इझिली. त्यामुळे गॅम्बल म्हणून ठीक आहे, पण तुम्ही जर बोलतो अनसॉलिसिटेड ॲडवाईस बोलतो किंवा आजकाल खूप सारे सेबीने रेग्युलेशन्स पण आणलेले आहेत ॲडवायझरीवर सुद्धा, की म्हणजे कंटेंट क्रिएटरवर सुद्धा, की तुम्ही उगाच कुणाला तरी सांगू नका, की हा बाय करा, तो बाय करा. तर आता मी येतो त्या मुद्द्यावरती जिथे आपण बोलत होतो, की 5 ते 6% एफ-डी देतं, 12% स्टॉक मार्केट जर आपण करत असेल व्यवस्थित लाँग टर्ममध्ये आणि 17 ते 18% म्युच्युअल फंड्स. तर म्हणजे प्रॉफिट आपण एफ-डी तर झाला, पण आपण पैसे बँकेतच का नाही ठेवायचे? ओके, आता तुला मी आता आपण डायरेक्ट आकडेवारीमध्ये घेऊया. येस. ओके, माझ्याकडे समजा आता तुझं उदाहरण आहे. तुझं वय किती आहे? माझं 22. 22 आहे. तू खूपच यंग आहेस. अज्युम करून चालू की तुझा 1,00,000 रुपये महिना पगार इररेस्पेक्टिव्ह. ओके, येस. पहिली गोष्ट तुम्हाला सेक्युअर करायचे तुमचं मेडिक्लेम. ओके, ओके. म्हणजे माझा हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स जो आहे ना तो मला सेक्युअर करून टाकायचा आहे. तुझा ऑफिसचा मेडिक्लेम असो नसो तुला ते करायचं आहे. दुसरी तुला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, बरं. म्हणजे इन केस ऑफ डेथ नॉमिनीला एक लमसम अमाऊंट मिळते. तिसरी गोष्ट तुला म्युच्युअल फंड्स किंवा तत्सम ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. आता मी बँकेतच का नाही ठेवायचे, मी म्युच्युअल फंड्समध्ये का टाकायचे, का मी स्टॉक मार्केट मध्ये का टाकायचे, ह्याच्यावर आपण बोलूया. एफ-डी तुला 6% रिटर्न देते. आज बँकेत मी पैसे ठेवले एफ-डी मध्ये तर साधारण 11 वर्षात पैसे डबल होतात. म्हणजे तू 22 आहेस, तू आज 1,00,000 रुपये समजा गुंतवले तर 33व्या वर्षी तुझे 2 लाख रुपये होतील. मी स्टॉक्समध्ये टाकले तर स्टॉक्समध्ये प्रॉबब्ली तुझे 2 लाख होतील, 5 लाख होतील, 10 लाख होतील, 20 लाख होतील, मला माहित नाही. मी सांगू नाही शकत की 10 वर्षात किती होईल, कारण मला माहिती आहे मार्केट केवढा व्हॉलटाईल असतं. तिसरं आहे म्युच्युअल फंड्स. तू 1,00,000 रुपये टाकलेस तर 10 वर्षात 12%ने 3 लाख रुपये होतात. 15% मिळाले तर ते 4 लाख रुपये होतात. आता प्रोबॅबिलिटी किती आहे तुझी होण्याची? एफ-डी मध्ये 100% आहे प्रोबॅबिलिटी, स्टॉक्समध्ये 20-30% प्रोबॅबिलिटी, म्युच्युअल फंड्समध्ये 10 वर्ष राहिला तर ही प्रोबॅबिलिटी 12%ची मिळण्याची प्रोबॅबिलिटी 75 to 80% आहे. पण त्याला कसं आहे, एफ-डीला तुला दर महिन्याला दर वर्षाला जो ग्राफ असतो तो सरळच जातो, म्हणजे त्याच्यात सर्टन्टी आहे. म्युच्युअल फंडमध्ये सर्टन्टी नाही आहे. तू 5 वर्षाने पैसे डबल झाले तुझे तर परत तुझ्या मुद्दलीवर येऊ शकतात. का? कारण अप्स अँड डाऊन्स आहेत मार्केटमध्ये, आणि जर अप्स अँड डाऊन्स नसते तर कोणी लोकांनी एफडी केलीच नसती. सगळ्यांनी ते पैसे म्युच्युअल फंड्समध्ये टाकले आणि सगळ्यांनी पैसे कमवत. जे हाय इन्व्हेस्टर्स आहेत, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, जे करोडोमध्ये 1,000 करोड 2,000 करोड, त्यांना आपल्यासारखी लोक नको आहेत. त्यांना पाहिजे की सगळा पैसा त्यांनाच मिळाला पाहिजे, म्हणून ते मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आणतात आणि आपल्यासारख्या लोकांना बाहेर काढतात. पण द अर्लियर यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ म्युच्युअल फंड, जेवढं लवकर लोकांना कळतं तेवढं तुमचं लाईफ सेक्युअर होतं. आता तू 10,000 रुपयाची SIP चालू केली. SIP म्हणजे आपण जी मंथली टाकतो त्याला आपण म्हणतो SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. 10,000 रुपये मंथली कर, दरवर्षी 1,000ने वाढव. पगार तर दरवर्षी वाढतो, बरोबर आहे. 10,000 दर मंथली टाकलं, दरवर्षी 1,000ने वाढवलं, 10 वर्ष केली, 12% रिटर्न मिळालं तर 32 लाख रुपये होतात. आज किती लोकांकडे 32 लाख रुपये असतात? फार रेअर असतात लोकांकडे घरं असतात, लोकांकडे गोल्ड असतं, पण लोकांकडे लिक्विड ॲसेट, पैसे पाहिजे आणि मला मिळाले अशी ॲसेट कुठली नसते. 32 लाख रुपये 33व्या वर्षी तुझ्याकडे असलं तुला कसं वाटेल? बरोबर, फिलिंगच वेगळं आहे, एक सिक्युअर फिलिंग. ॲब्सोल्युटली. म्हणजे काय, तू आज पॉडकास्ट करतोस, ओके, आता तुझे असं झालंय की 27-28 वय आहे, तुझं 500K फॉलोअर्स आहे, ओके. एक पॉइंट तुझा असा आलाय की तुला आयदर जॉब करायचा आहे किंवा तुला पॉडकास्ट करायचं. बरोबर. आता तुला मी रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. 27व्या वर्षी तुझ्याकडे साधारण 20 लाख रुपये आहेत म्युच्युअल फंड्समध्ये. बरोबर. तू म्हणशील खड्ड्यात जाऊ द्या नोकरी, मी पॉडकास्टकडे 1 वर्ष देईन. का? कारण नाही चाललं माझ्याकडे माझा पोर्टफोलिओ, माझी बरोबर पूर्ण एक्सपेन्सेस माझे करू शकतो. विजावी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला तो टिपिंग पॉइंट आलाय की आयदर जॉब का पॉडकास्ट. तू काय करशील? नाही करू शकत. हे 99% लोकांचं होतं. मजबुरी. का? कारण पोर्टफोलिओच नाहीये. तुझ्याकडे एक फ्लॅट आहे तुझ्या नावावर, तरी तू करू शकतोस का? नाही करू शकणार. तुझ्याकडे लिक्विड ॲसेट असणं गरजेचं आहे. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स.
ओके. तर आता आपण बोलूयात. आपण बोललो एफ-डी बद्दल. एफ-डीचे रिटर्न्स असतात 5 ते 6%. म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स झाले 12% मोस्टली. आणि शेअर मार्केट आपण जे म्हणजे जर व्यवस्थित अभ्यास करून केलं तर खूप म्हणजे जास्त रिटर्न्स आहे. रिटर्न्सला आपण बोलतो की स्काय इज द लिमिट. परफेक्ट. पण बऱ्याच वेळी आपण लोकांना म्हणताना ऐकतो की इन्फ्लेशन वाढतंय, भाववाढ वाढते. आपण काल जे म्हणजे काही वस्तू विकत घेत होतो. सपोज पेट्रोल आहे. पेट्रोल काही वर्ष आधी 60-70 रुपये लिटर होतं. आज तेच पेट्रोल 110, 115, काही ठिकाणी 120 रुपये लिटर आहे. तर ही जी भाववाढ आहे आणि आपला पैसा सिक्युअर नाही असं पण लोक बोलतात. तर नेमकं इन्फ्लेशन काय हे समजून सांगा आणि ते ऑडियन्सला असं समजून सांगा की इन्फ्लेशन एवढे टक्के होते आणि आपण आपला पैसा कसा सिक्युअर करू शकतो जो इन्फ्लेशनला ऍटलिस्ट बीट तरी करेल. म्हणजे ऍटलिस्ट जेवढा पैसा आज माझ्याकडे आहे म्हणजे मी बोलतो की बाबा आज माझ्याकडे 100 रुपये आहेत उद्या आणि मला पेट्रोल घ्यायचे आणि हेच 100 रुपये 1 वर्षानंतर पेट्रोल होतं 150 रुपयाचं. तर 100 रुपयात 1 लिटर पेट्रोल येतच नाही. बरोबर आहे. तर मग हे मी कसं करेल की उद्या पण मला 1 लिटर पेट्रोल तेवढ्याच पैशात घेता आलं पाहिजे. कसं मी त्याला बीट करू शकेल हे एक्सप्लेन. इन्फ्लेशनला ना मी एक एक्झाम्पल देतो माझ्या प्रत्येक सेमिनारमध्ये. मी 2003 साली 10वी झालो. ओके. मी 10वी नंतर जेव्हा 11वी 2004 साली जेव्हा कॉलेजला जायचो तेव्हा मला बाबा 500 रुपये द्यायचे. ओके. अज्युम करून चालू 2004ला मी कॉलेजला चाललेलो. मला बाबांनी सकाळी 500 रुपये दिले ज्यात माझा ना महिना 1.5 महिना जायचा. ओके. ते ट्रेनमधनं जाताना माझ्याकडनं 500 रुपये पडले. ओके. मला वाटलं ते हरवले 500 रुपये. पण मी कुठेतरी बॅगेत ठेवलेले जे मला आठवत नव्हते. ते मला 2023ला 500 रुपये मिळाले. 2004 साली 500 रुपयात माझा पूर्ण महिना जायचा. 2023 साली 500 रुपयाला काय किंमत आहे? काहीच नाही. दिस इज द पॉवर ऑफ इन्फ्लेशन. महागाई. मी 2004 साली ज्या गोष्टी वडापाव खायचो त्याची किंमत 5 रुपये होती. आता ती झाली आहे 25 रुपये. ऑन अँड ॲव्हरेज 60% इन्फ्लेशन आहे. म्हणजे जी गोष्ट 100 रुपयाला आपण बाय करतो ॲव्हरेज ती पुढच्या वर्षी 107 रुपयाला बाय करायला लागते. त्याच्या पुढच्या वर्षी ती 114 होते, 122 होते, अशी ती वाढत जाते. आता इन्फ्लेशन बीट करण्यासाठी ॲसेट क्लास कुठला पाहिजे ज्याच्यावर तुला रिटर्न्स 7% वर मिळत आहेत. म्हणजे एफडी तुला 7% देते, इन्फ्लेशन पण 7% आहे, म्हणजे तुझा नेट रिटर्न 0 आहे. म्युच्युअल फंड तुला साधारण 12% देते, इन्फ्लेशन 60%, म्हणजे तुझा नेट रिटर्न 5%. आता बरेचदा जेव्हा लोकांना मी उदाहरणं देतो की तुम्ही 10,000ची SIP चालू केली, दर वर्षाने 1,000ने वाढवली तर 10 वर्षात 12%ने 31 लाख रुपये होतात. आता मला लोक काय विचारतात पण 31 लाखाची किंमत त्याला काय असेल? याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चालू तुमच्या ॲपेटाईट नुसार करायचे. तुम्हाला जर 10,000 जमते तर 10,000ने चालू करा. पण तुम्हाला असं वाटतं मला 31 लाख पुरणार नाहीयेत, मला 50 लाख हवेत तर 25,000ने करा ना. तुम्हाला वाटतं नाही मला 1 करोड हवे तर 50,000 करा. ॲज पर युअर कॅपॅसिटी. ॲब्सोल्युटली तुमच्या ॲपेटाईट नुसार करा. इन्फ्लेशन नेक्स्ट येतं. पहिले तुम्हाला चालू करणं इम्पॉर्टंट आहे. लोक ना ज्ञान वाटत फिरत असतात. ह्याला मी अनालिसिस पॅरालिसिस म्हणतो. म्हणजे काय की मी प्रत्येक सेमिनारमध्ये बघितलंय. मी लोकांना सांगतो की तुझ्याच कॅपॅसिटी 20,000ची आहे, तू 10,000ची SIP. सर पण इन्फ्लेशन. म्हटलं 50,000ची कर. सर तेवढी जमत नाही. मग इन्फ्लेशनचं बोलू नको. तुम्हाला ॲपेटाईट नुसार चालू करायची आहे. हळूहळू तुमची वाढवत जायची आहे. कन्सिस्टंट राहिला 10 वर्षात तुम्हाला अशी स्टेज येते की यू आर नियर टू फायनान्शियल फ्रीडम. तुम्ही त्या फायनान्शियल फ्रीडमच्या एकदम जवळ पोहोचता. बरोबर असं आहे. तर आता जसं तुम्ही बोलले की अनालिसिस पॅरालिसिस, तर लोक हे भरपूर ज्या फॅन्सी टर्म्स झाले, इन्फ्लेशन झालं किंवा कंपाऊंडिंग, म्हणजे भरपूर सारे टर्म्स आहेत स्टॉक मार्केटच्या किंवा चार्ट झाले. मी असा चार्ट, मी अशी ट्रेंडिंग लाईन, ट्रेंड लाईन, हे ते सगळं म्हणजे ओव्हर अनालिसिस इज अ पॅरालिसिस एक टर्म आहे. तसं होतं बऱ्याच लोकांसोबत. आणि आता बऱ्याच देशांमध्ये जर इन्फ्लेशन चेक केलं तर ते खूप जास्त आहे. म्हणजे इंडियामध्ये तरी आपण बोलतो की चांगले आहे, 5.6 to 6% इन्फ्लेशन आहे आणि एफडी सुद्धा 7% देते. म्हणजे ऍटलिस्ट बँक तरी बीट करतात. जे लोक इन्व्हेस्ट नाही करत त्यांच्यासाठी सुद्धा ठीक आहे. पण कालच मी एक आर्टिकल वाचत होतो. अर्जेंटिना 148% तिथलं इन्फ्लेशन होतं. तर त्या देशात तख्तापलट झालं, म्हणजे सत्ता बदलली. कारण लोकांना खायलाच नाहीये. जे ब्रेड आज 100 रुपयाला भेटते त्याची भाववाढ उद्या 148%ने वाढते. तर म्हणजे सस्टेनेबल नाहीये. तर ह्याच्या मागचे काही म्हणजे असे ह्याला बीट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट तर एक वे झाला. दुसरं झालं जनरेशनल वेल्थ. म्हणजे की
लोकांकडे लॉंग टर्म इनहेरिटन्स मनी झाला किंवा भरपूर सारे. तर आपण आता एक एक्झाम्पल घेऊ. जसं मी आणि माझा मित्र आहे, दोघांकडे 1-1 लाख रुपये आहेत. तर आजचे दोघांचे 1-1 लाख रुपये मी FD मध्ये ठेवले, त्याने इन्व्हेस्ट केले कुठेतरी. तर त्याचे जे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम लॉंग टर्म जे आपण बोलतो, कारण शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट इज अ लॉंग टर्म गेम. तर शॉर्ट टर्ममध्ये मी एक्सपेक्ट करतो की जास्तीत जास्त मला ह्या 1 लाखाचं काहीतरी करता आलं पाहिजे. पण जर मला जास्त माहीत नाही आहे इन्व्हेस्टमेंट कसं करायचं काय, तर मी FD मध्ये ठेवलं. तर माझा मित्र ज्याच्याकडे पण सेम मनी आहे, तर तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करेल. तर एक ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो इन्फ्लेशनला बीट करेल. ऍटलीस्ट तो बीट तरी करेल. 100%. येस येस. म्हणजे तो ऍटलीस्ट ते 7-8% वरती 10-12% जरी आले, परफेक्ट. त्याचे मनी आहे तेवढे तरी पैसे नाही राहणार, त्याला काहीतरी जास्त भेटेल. तर हे म्हणजे एक राहील. मी ह्याला नेहमी म्हणतो ना की कसं असतं ना, स्टार्ट ऑफ द करिअरला, ओके, आता तू समजा पॉडकास्ट करतोयस, ओके, तर तू काय करतोस, तू आजूबाजूला पॉडकास्ट कोणाचे चांगले चाललेत, काय ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत हे बघतोस, किंवा आपण व्ह्यूज घेतो लोकांचे. इन्व्हेस्टमेंटमध्ये ना लोक व्ह्यूज नाही घेत, लोक स्वतः सगळं करायचं. यू नीड अन ॲडवायझर. आपण शिकतो का? आपण होम स्कूलिंग पण करू शकतो ना, पण आपण जेव्हा जातो शाळेत तेव्हा आपले टीचर्स आहेत ते आपल्याला काहीतरी ज्ञान देतात, तर त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन येतात. जेव्हा 22व्या वर्षी इन्व्हेस्ट करायला लागतोस आणि 27व्या वर्षी तुला कळतं की यार माझी इन्व्हेस्टमेंट वाढलीच नाहीये, मग तू परत पुढचे 5 वर्ष देतोस, म्हणजे तू टोटल 10 वर्ष घालवतोस. हेच तू एक ॲडवायझरला सांगितलंस की बाबा मला माझी रिक्वायरमेंट ही आहे, आपण काय करू शकतो, तर तो ॲडवायझर ना तुझा जो 10 वर्षाचा ग्राफ आहे ना तो तुला 5 वर्षात आणून देतो. सो मी नेहमी म्हणतो स्टार्टला की तुम्ही ना राईट ॲडवायझर चुना. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्शियल ॲडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो ना खूप पिनट्स घेतो आणि म्हणजे तो अपफ्रंट फी चार्ज नाही करत. तुम्हाला माहिती आहे का ॲडवायझर किती कमवतो? 1 लाख रुपये तुम्ही गुंतवले की 500 ते 600 रुपये त्याला मिळतात, ते पण वर्षाला मिळतात. म्हणजे महिन्याला 40 ते 50 रुपये मिळतात. पण त्यासाठी तुम्ही तुमच्यावर घेतलेला जो एक एफर्ट असतो तो एवढा पे ऑफ करतो की तुमची लाईफ चेंज होते. म्हणून सचिन तेंडुलकर स्वतः शिकू शकला असता का? रमाकांत आचरेकर होते म्हणून तो आज तेवढा ग्रेट आहे. रमाकांत आचरेकर नसते तर जो सचिन तेंडुलकर 18 वर्षी खेळला तो प्रॉब्ली क्रिकेट खेळला असता, पण तो 23 किंवा 24 किंवा 25 वर्षी खेळला असता. 6 मेजर इयर्स गेले असते. दिस इज द पॉवर ऑफ राईट ॲडवायझरी, राईट फायनान्शियल ॲडवाइस. जसं आता तुम्ही बोलले की एक ॲडवायझर गरजेचं आहे. आपण लाईफमध्ये पण बघतो की लहानपणापासूनच मुलांना शिकवण्या किंवा ट्युशन स्टार्ट होतात. जर कुठल्या अकॅडमिक करिअरमध्ये आपल्याला जायचं असलं तर आपण लगेच क्लासेस लावतो, आणि आजकालचे जर क्लासेसचे फीज आपण पाहिले तर लाखो रुपये असतात. आणि जसं तुम्ही बोलले की फायनान्शियल ॲडवायझर मंथली 40 ते 50 रुपये कमवतात तुमच्या 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर इथे लोक विचार करतात खूप, म्हणजे की खूप जास्त चार्जेस उगाच कशाला द्यायचे त्या लोकांना, आणि हेच लोक पैसे कमवतात आपल्या इन्व्हेस्टमेंटवर. पण ज्यावेळी त्यांच्या मुलाचे एज्युकेशन येतं त्यावेळी त्याला 36% असले 100% पैकी तरी सुद्धा 1.5 लाखाचा 2 लाखाचा क्लास हा लावला जातो आणि डोनेशन भरून ऍडमिशन घेतलं जातं. जसं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचं जर एक्झाम्पल घेतलं तर मी ज्या कॉलेजला तिथं जनरल कोटाचं ऍडमिशन 1,70,000 आणि हे इन्क्रीज होत आहे. जसं तुम्ही बोलले इन्फ्लेशन, तर 8-10% हे इन्क्रीज होतं. प्लस त्यात ज्या लोकांना कोट्यामध्ये ऍडमिशन नाही भेटत त्यांना डोनेशन भरावं लागतं. ते पण पैसे लोक भरायला इझिली तयार होतात, का तर ते एज्युकेशन आहे. पण मला असं वाटतं की हा पैसा आहे, म्हणजे हा एज्युकेशनपेक्षा पण सिरियस टॉपिक आहे. बरोबर. कारण प्रत्येक गोष्ट पैशाने चालणार आहे, आणि पैशासारख्याच विषयाला इन्व्हेस्टमेंट वगैरे झालं यावरती लोक जास्त लक्ष नाही देत. खर्च करण्यावाईज सुद्धा जर एखादा ॲडवायझर घेतला तर तो काही अशा गोष्टी सांगू शकतो ज्या चुका, खास करून मला तर माझं असं मत आहे की काय गोष्ट करायची यापेक्षा काय नाही करायची हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी ॲडवायझर हा नक्कीच पाहिजे. तर आता एका नवीन मुद्द्यावरती येऊ की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण बोललो आणि शॉर्ट टर्म. अजून एक मुद्दा आहे तो ट्रेडिंग. तर ट्रेडिंग बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे बऱ्याच वेळी आपण ऐकतो, आता स्कॅम वगैरे सिरीज पाहिल्या, बऱ्याच सारे मूवीज येत राहतात की मार्केट इज स्टॉक मार्केट एक कुआ है, कुआ इससे जितना पाणी निकालोगे कम नाही आहे, किंवा भरपूर सारे असे डायलॉग्स येतात आणि लोक म्हणजे तरुण पोरं पण हेच डायलॉग स्टेटसला स्टोरीला ठेवत जातात की असं असतं आणि आपण म्हणजे पैसे कमवतो स्टॉक मार्केटमधून. आणि ट्रेडर्स
जसं बोललो आपण आधी 96% ट्रेडर्स हे लॉसमध्ये, 3 to 4% ट्रेडर्स हे प्रॉफिटमध्ये, आणि त्यातले सुद्धा 1% ट्रेडर्स असे जे खूप सारा पैसा कमवतात. बाकीचे सगळे फक्त बघत बसतात असं म्हणायला लागेल, आपण चार्ट परफेक्ट बघत आहे, बसतो. एकदम परफेक्ट आहे. तर हे जे होतं, तर ट्रेडिंग हा विषय नेमका काय, किंवा लोक काय ह्यात फसतात ते? कारण म्हणजे जसं आपण बोललो की लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, डिसिप्लिन एक असतं, पेशन्स एक असतं, हे सारे मुद्दे आहेत. तर लोकांना तुम्ही ट्रेडिंग एक्सप्लेन करा आधी. ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड मधला काय डिफरन्स आहे, आणि कसे लोक या मिस्टेक्स करतात ट्रेडिंगमध्ये हे पण सांग. मी माझ्या रील्समध्ये सांगत असतो, मी हार्डकोर स्टॉक मार्केट ट्रेडर आहे, टर्न्ड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहे. ओके. 2012 ते 2023 माझं पहिलं प्रेम हे स्टॉक मार्केट्सच होतं, अजूनही आहे. पण आता मी ट्रेडिंग पूर्ण बंद केलंय. मी बंद केलं, लॉस झाला म्हणून बंद केलं? बिलकुल नाही. मी इयर ऑन इयर हा नेहमी प्रॉफिटेबल होतो. पण माझ्या प्रत्येक इयरच्या जर्नीमध्ये मला एक दिवस तरी असं झालंय की माझं हार्ट फेलच होईल. मला 365 दिवसामध्ये 50 दिवस झोपच नाही लागली. त्या 50 दिवसामध्ये काही वेळेला खूप प्रॉफिट झाला म्हणून नाही झोप लागली, काही वेळेला प्रॉफिट झालाच नाही, खूप लॉस झाला म्हणून झोप. इन शॉर्ट काय की आपलं बीपी हायच राहतं. जानेवारी 2023 मध्ये एक दिवस मी ऑफिसमध्ये आलो आणि मी ठरवून टाकलं ह्याच्यापुढे एकदाही ट्रेड करायचा नाही. आज नोव्हेंबर आहे, मी तिथपासून एकही ट्रेडिंगचा ट्रेड घेतलेला नाही. आता काय झालं ना, 2000 साली ज्याला कोविड आला, कोविड नंतर मार्केट पडलं, कोविड नंतर मार्केट खूप वर गेलं. त्या अप रॅलीमध्ये ना लोकांनी खूप पैसे बनवले, ज्यांचा. आणि मार्केटचा एक खासियत आहे की जो नवीन इन्व्हेस्टर येतो ना त्याला बिगिनर्स लक असतं. बरोबर. म्हणजे तो जेव्हा तुला 2024 जो काय प्रॉफिट झाला तसं प्रत्येक माणसाला हा पहिले प्रॉफिट होतो, आणि मग त्याला असं वाटतं की आपणच भगवान आहे. त्याला वाटतं मी एवढूशी क्वांटिटी घेतली, मला 2000 प्रॉफिट झाला. मी जर याच्या 10 टाइम्स क्वांटिटी घेतली तर मला 20,000 होईल, मला 2 लाख. तो कॅल्क्युलेट करायला लागतो. बरोबर. तो रुतत जातो आणि तो बर्बाद होऊन जातो. माझ्या बाबांचं एक वाक्य आहे, ट्रेडिंग म्हणजे कसं आहे ना, पहिले ते बोटं जाळतं. तुम्ही इथे जर बोटं कापलीत तर तुमची बॉडी वाचते. लोकांचं पहिले बोटं जाळले जातात, मग हात जाळला जातो आणि मग पूर्ण शरीर जाळलं जातं. बरोबर. म्हणजे काय की लोकांना कुठे थांबायचं ना हे माहितीच नाहीये. आणि ना ट्रेडिंग इज अ व्हेरी एक्साइटिंग गेम. तुझ्या पियर्स मध्ये, फ्रेंड्स मध्ये कोणी ट्रेडिंग करतं? भरपूर लोक. कोणी तुला लॉस करताना सांगितलंय? नाही. का नाही सांगितलंय? प्रत्येक जण लॉस करत असेल, इयर ऑन इयर तो प्रॉफिटेबल नसेल, हे मी लिहून देतो तुला. बरोबर. पण ते सांगताना काय सांगतात, आज मी 10,000 रुपये गमवले, आज मी 2,000, आज माझा पेट्रोलचा खर्च निघाला, मी आज घरी होतो तर मी 1,000 रुपये काढले. असं काही होत नाही. एवढं सिम्पल आहे. एवढं जर सिम्पल असतं ना तर मी नेहमी म्हणतो, मी शटर खाली घालून ऑफिसमध्ये फक्त ट्रेडिंग करत कशाला तुझ्याकडे येऊन बिडकास्ट करू, मार्केटिंग करू. इट इज नॉट अ सिम्पल गेम. आणि हे अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला गेल्या 2-3 महिन्यात कमीत कमी 500 लोकांनी मेसेजेस केले की सर, आता आमची जी कॅपिटल होती, जी आम्ही ठेवलेली फ्युचरसाठी, ती पूर्ण ट्रेडिंगमध्ये झिरो झाली आहे. मी काल 24 वर्षाच्या एका मुलाशी बोलत होतो, 6 लाख रुपये त्याला बाबांनी दिलेले, काही कारणास्तव ते त्याने ट्रेडिंगमध्ये लावले, 3 महिन्यात झिरो झाले. बाबा आता पैसे मागतायत आणि त्याला सुसायडल थॉट्स येत आहेत. बरोबर. आता 24व्या वर्षी बघायला गेलं तर ती अमाऊंट छोटी आहे, पण त्याला ते ओझं झालंय ना बाबांचं, ते त्याला मॅनेज होत नाहीये. तर मी त्याला बोललो, बाबांना खरं सांग. आई बाबा असे असतात की त्यांना सगळं कळतं. मला सकाळचा मेसेज आला, मी आई बाबांना सांगितलं, त्यांनी मला माफ केलं आणि माझं ते ओझं निघालं. बरोबर. ट्रेडिंग इज अ व्हेरी एक्साइटिंग गेम. तुला सांगायला काहीतरी मिळतं. म्युच्युअल फंड्स आर व्हेरी बोरिंग. काही करायचंच नाहीये, त्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि बसून राहायचंय. मला कोणी विचारलं की तू करतो काय म्युच्युअल फंड्स मध्ये, मग आपल्याला विचारतो, आपण तर काहीच करत नाही. आपण घेतो, ती SIP दर महिन्याला कट होते, ते युनिट्स बाय होतात, मी तर काहीच करत नाही. आणि म्हणून लोक म्युच्युअल फंड मध्ये बाहेर येतात आणि परत ट्रेडिंगमध्ये जातात, ट्रेडिंगमध्ये बर्बाद होतात आणि पूर्ण वाट लावून टाकतात. मी विनवणी करतो लोकांना, स्टॉक मार्केट एवढं सोपं नाहीये. मी 10 वर्ष दिली आहेत त्याला. कृपा करून माझ्या एक्सपिरियन्स मधून तुम्ही शिका. बरोबर. म्युच्युअल फंड्स करा, 10 वर्षात लाईफ बनते तुमची. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आता हे ज्यावेळी क्लिप्स किंवा हा पॉडकास्ट ज्यावेळी जाईल त्यावेळी कमेंट सेक्शनमध्ये काही लोक येतीलच, हे यांना काय कळतं, किंवा ट्रेडिंगमध्ये काय प्रॉफिट आहे यांना काय माहिती, किंवा वेगळे वेगळे स्टेटस असतात जे आपण बघत असतो, ॲटिट्यूड स्टेटस, आणि याने बऱ्याच लोकांचा इगो हर्ट होतो आणि होणारच आहे हे बघून सुद्धा.
तर याने काय होतं, मला फक्त त्यांना असं सांगणं आहे की मराठी माणूस किंवा इंडियन ऑडियन्स जे आपण आपली ऑडियन्स आहे किंवा मराठी ऑडियन्स आहे, प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या आई-वडिलांचं किंवा आपल्या फॅमिलीचं फ्युचर आपण सिक्युअर करावं. परफेक्ट. आणि त्याच सिक्युअर करण्याच्या नादात त्यांना फक्त एक कळत नाही की आपल्याला लगेच सिक्युअर करायचं इमिजिएटली की फ्युचर लॉंग टर्म मध्ये सिक्युअर करायचं. ओव्हरनाईट सक्सेस कुठेच नाहीये. बरोबर. किती टेलिग्राम चॅनल एवढं इझी असतं ट्रेडिंग, तर ते टेलिग्राम चॅनल कशाला उघडलं असतं त्यांनी? बरोबर. स्वतः छापत बसले असते ना घरी पैसे. त्यांनी जास्त क्वांटिटी मध्ये बाय केलं असतं. ऍब्सोल्युटली. पण ते बरोबर. कळत नाही लोकांना. आणि दुसरी गोष्ट, ते वयाचा पण प्रॉब्लेम असतो. मला जेव्हा बाबा 25-26व्या वर्षी सांगायचंय की राहुल कमोडिटीज करू नको, तर मी काय म्हणायचो, बाबा मी टेक्निकल शिकलोय. त्या प्रत्येक जणाला त्याच्यातनं जायला लागतं. बरोबर. पण आता अवेअरनेस एवढा आलाय, पॉडकास्ट एवढे होत आहेत, तुझ्यासारखी लोक एवढं चांगला पॉडकास्ट घेतात, एवढी चांगली इन्फॉर्मेशन देत आहेत, तर मला तेच वाटतं की तुमचा लर्निंग कर्व हा छोटा होत आहे, बरोबर. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आता जसं तुम्ही बोलले की बऱ्याच लोकांना हे समजतंय की नेमकं काय. आता मी ज्यावेळी स्टार्ट केलं त्यावेळी कोविड पिरियड होता आणि पीकमध्ये होतं. ॲडव्हर्टाइजमेंट सगळं ट्रेडिंग बेस्डच होतं सगळं, की ट्रेडिंगमध्ये लोक जास्तीत जास्त. आणि त्यावेळी खूप सारे नवीन ट्रेडर्स मार्केटमध्ये आले आणि त्यांनीच लॉस केला असं म्हणू शकतो, बिगिनर्स लकच्या नंतर. बरोबर. तर यामध्ये काय होतं की मी जसं मार्केटमध्ये आलो, मला वाटतं हां जमतंय. मग मी ॲनालिसिस स्टार्ट करतो, टेक्निकल चार्ट्स वगैरे सगळं बघायला सुरू करतो. हळूहळू मग जसं जसं लॉस होतो, कधी कधी प्रॉफिट होतो, लॉस होतो, मला वाटतं हां ओके. ट्रेडिंग मला असं वाटतं की खूप ॲनालिटिकल आणि लॉंग टर्म एज्युकेशनल गेम आहे. म्हणजे अकॅडमिक त्याला हे लागतं असं बोलतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ट्रेडिंग मध्ये पैसा बनतो. बरोबर. मी पण बघितलंय बनताना, मॅसिव्ह बनतो. पण त्याला सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मनी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस इज इम्पॉर्टंट. बरोबर. स्टॉप लॉस म्हणजे काय, कुठे लॉसला स्टॉप करायचं आहे ना, हे कळलं पाहिजे. बरोबर. तू जर इथून मला लॉस मध्ये असताना आता इथून शेअर तो वळेल आणि प्रॉफिट होईल या भरोश्यावर तू राहिला, खतम. बरोबर. या सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मराठी माणसाकडे सायकोलॉजी का नाही ना, कारण त्याने पैसा कधी बघितला नाहीये. ओके. आज मी करोडपती आहे, ओके, मी आतापर्यंत पैसेच बघितलेत आणि उद्या बाबांनी मला येऊन 1 लाख रुपयेची कॅशचा बंडल दिलं, मी दिवसभर खिशात घेऊन फिरीन, मला कळणार पण नाही 1 लाखाची बरोबर. पण विजावी मी कधीच 1 लाख रुपये बघितले नाहीये. ओके. आणि मला बाबांनी येऊन सांगितलं, मी 1 लाख रुपये आहेत, हे माझ्या आयुष्याची पुंजी आहे बरोबर. आणि तू खिशात ठेव, तुझ्याकडे आज मी जबाबदारी दिली, तर आपण काय बरोबर. करू, इथून बाहेर पडला आहे की नाही, आहे की नाही, 10 मिनिटांनी गेलो आहेत की नाही. मानसिकता, माणसाने पैसा चाखला, ते आपण म्हणतो ना, पैसा पैशावाल्यांकडेच जातो. सेम सगळीकडे हा रूल फॉलो होतो. बरोबर. स्टॉक मार्केटमध्ये पण, म्युच्युअल फंड्स मध्ये, सगळीकडे हा फॉलो होतो. याचं एक एक्झाम्पल पण देतो. माझा एक मित्र होता आणि आम्ही सगळे ट्रेडिंग वगैरे करत होतो आणि ठीकठाक, म्हणजे खूप लॉसमध्ये नाही, खूप प्रॉफिटमध्ये पण नाही आणि व्यवस्थित, म्हणजे अप डाऊन्स चालू होते, पण सगळे लर्निंग कर्वमध्ये होते की आपल्याला शिकायचं यातून. ठीक आहे, आम्ही खूप मोठी रिस्क वगैरे घेत नव्हतो. तर त्याच्याकडे आले 10-12 हजार, तो बोलला स्टार्ट करतो, ह्याच्यावरती मी काही जाणार नाही. त्यांनी जसं स्टार्ट केलं बिगिनर्स लक, त्याचे 10,000चे जवळपास त्यांनी 14 ते 15,000 झाले. आता त्याला वाटलं, मी पर्सेंट वाईज खूप सारे पैसे कमवले त्यांनी. जवळपास आपण बोलू शकतो की 30 ते 40% 30 ते 40% पैसे त्यांनी कमवले आणि त्याला वाटलं आता आपल्यासारखं कोणीच नाही. तर आम्ही त्याला हे बोलत होतो की तू नवीन आहे, म्हणजे तू नवीन आहे, तर तू शिकण्यासाठी कर आणि 10,000च लिमिट ठेव. ते 3-4 हजार वरचं प्रॉफिट आहे ते काढून घे, परत यावरती शिकत राहा. लॉस झाला तर याचाच होईल. आणि आजकालच्या ट्रेडर्समध्ये हेच होतं नवीन मुलांमध्ये. ते काय करतात की 10,000 घेतात, प्रॉफिट होतो बिगिनर्स लक, मग ते घरच्यांना रिक्वेस्ट करतात, बाबा असं झालंय माझ्यासोबत. किंवा ते असं नाही सांगत की मी ट्रेडिंग करतो, ते काहीतरी कारण वगैरे, ट्युशनला हे फी वगैरे काहीतरी करून 50,000 घेतात, कारण त्यांना वाटतं जास्त क्वांटिटी लवकर सक्सेस, ओव्हरनाईट सक्सेस. तर मग अशा वेळेस त्या मुलाने घरून घेतली 40,000, तर ते 10, हे 40, 50. आता त्याला इतका जबरदस्त लॉस झाला की त्याचे जे इनिशियल 10,000 होते ते पण राहिले नाही त्याच्याकडे. आणि जे प्रॉफिट झालं होतं, जसं आम्ही त्याला बोलत होतो, काढून घेत जा, बाकीच्या याच्यावरती तू शिकत राहा, त्यांनी ते ठेवलंच नाही. जवळपास त्यांनी स्टार्ट केलं, सपोज असं पकडा की आज स्टार्ट केलं आणि 45 ते 46व्या दिवशी सगळे ठप्प, म्हणजे पैसेच गेले. आणि मग तो विचार करत बसला. आणि बऱ्याच वेळी मग ह्यावेळी काय होतं की कारण काय सांगायचं घरी.
आणि बऱ्याच वेळी ह्याला इंडियन एज्युकेशन सिस्टम सुद्धा म्हणू शकतो, कारणीभूत आहे. खरं आहे. किंवा बऱ्याच गोष्टी आपण ओपनली बोलत नाही कुणासोबत, म्हणजे घरच्यांसोबत सुद्धा नाही बोलत, मित्रांसोबत आपण बोलतो, पण मित्र जास्त काही करू नाही शकत. म्हणजे त्याचे जर 50,000चा लॉस झाला तर त्याला मित्र मिळून 50,000 देऊ नाही नाही देऊ शकत, शकत. कारण बरोबर आहे. त्यांच्याकडे पण तेवढे पैसे नाहीत. पण मला तरी असं वाटतं ज्यांच्यासोबत लॉस झालाय आतापर्यंत त्यांनी स्वतःला सावरून खरंय, घरच्यांसोबत क्लिअर खरंय. करून घ्यावं. आणि ज्यांचा लॉस होणं बाकी आहे, म्हणजे जे आता जस्ट येतात आहे, ज्यांना बिगिनर्स लक चालू झाले, त्यांनी थोडं कंट्रोलमध्ये, कारण शिकताय तुम्ही शिका, कोर्सेस करा, लोकांकडून गायडन्स घ्या, जसं तुम्ही बोलले फायनान्शियल ॲडवायझर, त्यांच्या थ्रू कोर्सेस करा, लर्न न्यू थिंग्स, त्याच्याबद्दल जास्त शिका, पण एक लिमिट ठेवा. व्हेरी ट्रू. ते जे लिमिट आहे ना ते चुकतं. म्हणजे Limit माझ्यासोबत सुद्धा हे झालं की फर्स्ट टाइम जसं मला प्रॉफिट झाला, मी पैसे वाढवायला सुरुवात केली, तर ते जे लिमिट आहे ना ते लिमिट कुठंतरी चुकतं. म्हणजे आपण एक माइंडवरती बोलतो ना, स्टॉप लॉस जसं बोलतो तसं एक अप्पर लिमिट लावायचं, त्याच्यावरती ते अकाउंट डीमॅटमध्ये पैसे गेलेच स्टॉक नाही पाहिजे. मार्केट्समध्ये ना एक खूप मस्त वाक्य आहे, देर इज अ थिन लाईन बिटवीन ग्रीड अँड फिअर. बरोबर. वेन यू बिकम ग्रीडी, when the time is greedy, you should be fearful. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हव्यास वाटायला लागते ना त्यावेळेला तुम्ही पैसे काढून टाकले पाहिजेत. बरोबर. पण आपल्याला हे जमतच नाही. ती जी थिन लाईन असते, थोडं तुम्ही पुढे मागे गेलात ना तुम्ही बर्बाद होऊन जाता, आणि हे असणं खूप गरजेचं आहे. ट्रेडिंग सायकोलॉजी ज्याला आपण बोलतो. मी ट्रेडिंग जाऊ दे, माणसाची सायकोलॉजीच ग्रीडीनेसची आहे. ओके. 12% म्युच्युअल फंड्स मध्ये मी जेव्हा म्हणतो त्यामुळे लोकांना वेड आहेस का 12%? बाहेर एवढी लोक आहेत जी मला 2% महिना देतात, 3% महिना देतात. कोणाचे पैसे आजपर्यंत अशा ठिकाणांना परत आलेले नाहीये. बरोबर. म्युच्युअल फंड्स इझी गेम आहे. पर्सनल फायनान्स जेवढं तुम्ही इझी ठेवता ना तेवढं तुम्ही मोठं काम करता. तुम्ही जेवढं कॉम्प्लिकेट करता ना तेवढी तुमची बर्बादी होते. कीप इट व्हेरी सिम्पल, कीप इट व्हेरी, थोडंसं टेन्युअर वाढवा, बस, दॅट्स इट. बरोबर. तर तरुण पिढीसाठी, जसं माझ्या एजचे मुलं झाले किंवा जे कॉलेज आहेत, जे जस्ट आता जॉब जॉईन करतात, अशा लोकांसाठी जे ट्रेडिंगमध्ये घुसायला बघतात ते आणि ज्यांना क्विक सक्सेस पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही एक गोष्ट सांगा की पेशन्स, म्हणजे लॉंग टर्म पेशन्स जो राहतो इन्व्हेस्टमेंटमध्ये, लॉंग टर्म पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर असा पेशन्स कसा डेव्हलप करायचा याबद्दल तुम्ही जरा सांगा. ह्याला ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आज आपण तुलाच एक्झाम्पल घेऊ. तुझं वय 2000 नाही 22 आहे तुझं वय, ओके. म्हणजे तुला 30व्या वर्षी समजा अज्युम करून चालू तुला 1 करोड रुपये हवे, ओके. बरोबर. म्हणजे 8 वर्षात तुला 1 करोड बनवायचे. त्या हिशोबाने तुला आज किती इन्व्हेस्ट करायचे हे तुला अमाऊंट कळली पाहिजे. आता समजा मला अमाऊंट येते 40,000 रुपये महिना, ओके. त्यातले तुला स्टॉक मार्केट्स करायचे ना, तू 10 ते 15,000 स्टॉक मार्केट्समध्ये टाक, 20 ते 25,000 रुपये तू म्युच्युअल फंड्समध्ये कर. पण पहिली गोष्ट, हे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढ. ओके. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, आणि मग तुझी इन्व्हेस्टमेंट. कारण लोक इन्व्हेस्ट करतात आणि मग मेडिकल अनसर्टन्टीमध्ये पैसे काढतात आणि इन्व्हेस्टमेंट झिरो करतात. सो तुम्हाला गोल आहे ना, जेव्हा तुमचा गोल डिफाईन्ड आहे तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आजपासून किती इन्व्हेस्ट करायची, किती रिस्क घ्यायची आणि किती वर्षापर्यंत करायचंय, किती रिटर्न्स आले पाहिजेत. जेव्हा गोल डिफाईन्ड आहे त्याप्रमाणे तुमचे स्टेप्स घेत. लोकांना माहितीच नसतं काय करायचंय. बरोबर. जेव्हा तुम्हाला माहिती आहे त्या तुम्ही त्या प्रकारचे स्टेप्स घेता आणि अचिव्हमेंट प्रोबॅबिलिटी मग तुमची खूप वाढते. बरोबर. तर मार्केटचे म्हणजे आपण काय बोलतो, ॲसेट्स जे झाले आपल्या मार्केट्समध्ये भरपूर प्रकारचे असतात. गोल्ड असतं, आपली प्रॉपर्टी झालं, रिअल इस्टेट झालं, आपले शेअर मार्केटमध्ये स्टॉक्स झाले, म्युच्युअल फंड्समध्ये आपले SIP स्टार्ट असतात आणि FDs झाले. आपले भरपूर प्रकारचे म्हणजे बोलतो की लिक्विड ॲसेट्स झाले आणि एक फिक्स ॲसेट झाले. तर तुम्ही याबद्दलचा डिफरन्स सांगा. आणि त्याच्यासोबतच म्हणजे जसं मी ज्या एरियात राहतो पुण्यामध्ये, तर आमच्या इथे रिअल इस्टेटला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हे इंडियामध्ये भरपूर लोक बघतात की लोक बोलतात की आधी घर घेतलं पाहिजे, घराशिवाय हे नाही होत, मुलगी नाही हां, मिळत. मुलगी नाही मिळत. आणि बऱ्याच वेळी काय होतं की खेड्यातली सुद्धा जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलींची एक डिमांड असते, मुलींच्या घरच्यांची, की पुण्यात फ्लॅट हवा, मुलाला एवढा पगार हवा, आणि बऱ्याच साऱ्या हे राहतात. पण पहिली जी अट असते ती एक मुलाचं स्वतःचं घर हवं. तर माझा स्वतःचं असं ओपिनियन आहे की आपण भाड्यावरती, म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहू शकतो आणि जेणेकरून आपण त्या गोष्टीपासून थोडंसं दूर राहू शकतो, EMIs वगैरे, आणि त्यामुळे जो एक्स्ट्रा स्ट्रेस आपल्या डोक्यावरती येतो ते, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आपण घर विकत घेतलं पाहिजे की घर रेंटवरती घेतलं पाहिजे? आणि रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड यामधला सुद्धा थोडासा डिफरन्स सांगा, विथ देअर वी कॅन से
द रिटर्न्स द मी एक लाईव्ह एक्झाम्पल घेईन. ओके, रिअल इस्टेट म्हटलं ना की म्हणजे मी असा पोपटासारखा बोलायला लागतो, कारण माझा खूप आवडता टॉपिक. घर हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. माझं हा नेहमी म्हणणं असतं की लोकांना असं वाटतं की मी अगेन्स्ट आहे रिअल इस्टेटच्या. मी बिलकुल अगेन्स्ट नाही. प्रत्येकाचं घर झालं पाहिजे. कधी घर घ्यायचं ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. मी अज्युम करून चालतो तुझं वय 25 आहे. आज तुला घरचे म्हणतायत की आता तुझ्या इकडच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये तू राहतोस, त्याच्या बाजूला 50 लाखाचा फ्लॅट आहे. ओके, तो तुला घ्यायचाच आहे आज प्रसाद. तुझ्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि 40 लाखाचा तू लोन काढतोय. 40 लाखाला आज अज्युम करतो मी EMI येतो 35,000 रुपये. तो बरोबर. तुला आरामात जमतोय. ओके, आता हे मी आज घेण्याच्या ऐवजी मी हा प्लॅन 5 वर्ष पोस्टपोन करतोय. मी म्हणतोय नाही, मला आत्ता फ्लॅटची गरज नाहीये. मी हाच प्लॅन 5 वर्षाने घेणार आहे. तर जे 10 लाख रुपये आपण डाऊन पेमेंट करणार होतो ते आपण 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले. बरोबर. ओके, लमसम. लमसम 12 ते 12.5% 5.5 ते 6 वर्षात पैसे डबल होतात. मी 10 लाखाचे तू 31व्या वर्षी होतील तेव्हा तुझे 20 लाख रुपये होतील. किंवा आपण 10 वर्षाचं उदाहरण घेऊ. 10 लाख रुपये 10 वर्षात 12% 30 लाख रुपये होतात. 35,000 रुपये जे तू EMI भरणार होतास ते मी समजा त्याची SIP केली. 35,000 रुपये महिना म्हणजे 12 महिन्याचे झाले 4,20,000. ओके, ही तुझी इन्व्हेस्टमेंट झाली. बरोबर. 10 वर्षाचे झाले 42 लाख. 42 लाखावर तुला 12% इयर ऑन इयर मिळाले तर ते 85 लाख रुपये होतात. 10 लाखाचे झाले 30 लाख. 35,000ची SIP झाली साधारण 85 लाख. 1,15,00,000 रुपये तुझ्याकडे होतात ॲट द एज ऑफ 35. बरोबर. आता तुझ्याकडे 10 वर्षांनी म्हणजे इथून तू 35व्या वर्षी तुझ्याकडे 1 करोड आहेत. पण 15 लाख जाऊ देत, 1 करोड आहे. 1 करोड. तर तुला मंथली पेन्शन म्युच्युअल फंड्स मधनं 70,000 रुपये येईल, गॅरंटीड लाईफ लॉंग. आता तू एक थॉट टाक डोक्यात, 35व्या वर्षी मला दर महिना लाईफ लॉंग 70,000 रुपये पेन्शन येणार आहे. तुझं लाईफ कसं होईल? बरोबर. या 10 वर्षात तू आज जी अमाऊंट कमवतोय, समजा तू 1 लाख रुपये आज कमवतोयस, तर 10 वर्षात तुझी अर्निंग कॅपॅसिटी 2-2.5 लाख रुपये होते. बरोबर. म्युच्युअल फंड तुला पैसे देतं. लाईफ ना खूप सटल होऊन जातं. तेच समजा मला 5 वर्षानंतर घ्यायचं आहे, तर जे 10 वर्षात 1,15,00,000 होणार होते डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होतील? साधारण 55-60 लाख रुपये माझे 5 ते 6 वर्षात होतील. तेव्हा घे फ्लॅट तू. बरोबर. पण आत्ता जर तू घेतलं, तुला EMIचं बर्डन आलं, तर तू हे आज सगळं एवढं मस्त सेटअप करतोयस, रिस्क घेतोय लाईफमध्ये, ते तू रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तुझी थांबून बरोबर. जाते. आणि मी नेहमी म्हणतो, लोकांना फ्लॅट हवा असतो मुलींना, कारण आपल्याकडे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ नसतो. आणि बरोबर. आपल्याकडे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असतो तर आपण लोकांना सांगत नाही की माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत. तुम्ही त्या मुलीच्या बापाला सांगा ना, माझे 50 लाख आहेत म्युच्युअल फंड मध्ये, बरोबर. तो दररोज येऊन बसेल ती तुझ्यासाठी की बाबा प्रसादशीत मला लग्न करायचं. बरोबर. ही पॉवर आहे म्युच्युअल फंडची, ही पॉवर आहे पैशाची. द अर्लियर यू अंडरस्टँड जास्त होईल. तो 22 वर्षाचा आहे, 6 वर्षांनी लग्न होणार आहे, थोडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ पाहिजे, बरोबर. म्हणजे मग खाली लाईन लागेल मुलींची. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की घर आता इमिजिएटली नाही घेतलं परफेक्ट, पाहिजे, 5 थोडं वर्षांनी पोस्टपोन करा. घ्यायचं. ओके, येस, सो यू आर सेइंग बेसिकली टू पोस्टपोन द बाइंग ऑफ द हाऊस. परफेक्ट. तर आणखी एक मुद्दा आहे की जसे माझ्यासारखे तरुण झाले जे आता कॉलेजमधून जस्ट पास आउट होतील, पैसे कमवायला लागतील, किंवा जे लोक जस्ट जॉब ज्यांनी स्टार्ट केलाय, ज्यांची सॅलरी 40 ते 50,000 आहे, तर त्या लोकांसाठी तुमचं काय गायडन्स राहील? की त्यांनी, म्हणजे बरेच लोक तर चुका करून ट्रेडिंगमध्ये घुसतात आणि बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करायची असते, डिसिप्लिनमध्ये यायचं असतं लॉंग टर्म, पण त्यांना कळत नाही की कुठून सुरू करायचं. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय गाईड कराल? सो मी नेहमी म्हणेन की जेव्हा केव्हा तुमचं इन्कम सुरू होत आहे, पहिली गोष्ट तुम्हाला मेडिक्लेम काढायचं आहे. जेवढं लहान वयात तुम्ही मेडिक्लेम काढाल तेवढं तुम्हाला प्रीमियम एकदम कमी मिळेल. तुझं वय 22 आहे, 50 लाखाचा मेडिक्लेम आजच्या घडीला 11 ते 12,000 रुपये वर्षाला मिळतं. दुसरी गोष्ट, किती इन्व्हेस्ट केले पाहिजेत. मी 40,000 रुपये कमवतोय, माझा समजा खर्च 10,000 रुपये, 30,000 रुपये वाचतायत, मी 30,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. द अर्लियर यू स्टार्ट, जेवढं जास्त इन्व्हेस्ट कराल तेवढं तुम्हाला पुढे फायनान्शियल फ्रीडम फास्ट येईल. मी 30,000 रुपये समजा महिन्याला गुंतवले SIP थ्रू, दरवर्षी 3,000ने वाढवले, म्हणजे पहिले 12 महिने 30,000, पुढचे 12 महिने 33, त्याच्या पुढच्या 12 महिने 36, 10 वर्ष केले, 12% मिळाले तर माझे 1 करोड रुपये होतात. तू 22व्या वर्षी चालू केले, 32 वर्षी तेवढे 1 करोड रुपये असतील. पॉवर ऑफ फायनान्शियल फ्रीडम. लोक काय करतात, लोक इन्शुरन्स पॉलिसीज काढतात,
म्हणजे आपल्याकडे कसं ना, काका मामा हेच घरची लोक असतात, ते येऊन बसतात, लोक फ्लॅट घेतात. काहीही करायचं नाही. मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड एस-आय-पीस, दॅट्स इट. ओके. तर तुम्ही एकदा हा डिफरन्स समजून सांगा, की म्हणजे नेमकं तुम्ही मेडिक्लेम म्हणजे काय ते सांगा आणि जे ट्रेडिशनल आपण बोलतो मेडिक्लेम्स किंवा ट्रेडिशनल जे पॉलिसीज राहतात, LIC झालं किंवा भरपूर सारे जसं आपण बोलतो, की जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. तर यामधला डिफरन्स आणि मॉडर्न जे तुम्ही जे सांगताय यामधला डिफरन्स एकदा एक्सप्लेन करा आणि काय प्रेफरेबल राहील आणि काय ईझी राहील. म्हणजे आपण बोलतो, की जसं ट्रेडिशनल आपण बोलतो, की क्लेम करायला सुद्धा हार्ड जातं. भरपूर सारे त्यात इश्यूज आहेत. तर ते एकदा एक्सप्लेन करा. सो मेडिक्लेम म्हणजे काय? एनी केस ऑफ हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स. तू हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर हॉस्पिटलायझेशन क्लेम करण्यासाठी जे इन्शुरन्स असतो त्याला म्हणतात मेडिक्लेम. ट्रेडिशनल इन्शुरन्स म्हणजे येतं युलिप्स, युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीज आणि LIC. ओके. LIC म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एक सम इन्शुर्ड असतो आणि एक मॅच्युरिटी अमाऊंट असते. म्हणजे समजा मी आज 50,000 रुपये वर्षाला भरतोय, मी 15 वर्ष भरणार आहे, तर मला साधारण 7.5 लाख 25 लाख रुपये मिळतील असं मी अज्युम करून चालतो. 50,000 रुपये भरतोय म्हणजे 10 टाइम्स मला इन्शुरन्स मिळतो, 5 लाख. म्हणजे इन केस ऑफ अनटाइमली डेथ, मृत्यू झाला तर नॉमिनीला 5 लाख रुपये मिळतात. मृत्यू नाही झाला, 15 वर्ष पैसे भरले तर मला 25 लाख रुपये मिळतात. आज 5 लाख रुपयात घर चालू शकतं का? त्याच्यापेक्षा 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढायचा. ओके. वर्षाला माझ्या मते 8 ते 9,000 रुपये तुम्हाला प्रीमियम येईल. उरलेली अमाऊंट जी आहे ती म्युच्युअल फंड्समध्ये टाकायची. 15 वर्षात प्रोबॅबिलिटी 12 ते 15% मिळायची खूप जास्त आहे. यू बिकम अनस्टॉपेबल असं आहे. सो या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणजे मी सांगितलं कसं म्युच्युअल फंड्स हे थर्ड येतं. पहिले मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स अँड देन म्युच्युअल फंड्स. नो LICs, नो युलिप्स. ओके. आणि जसं क्लेम जे आपण बोलतो, की या दोनमध्ये डिफरन्स काय? जसं तुम्ही बोलले, की SIP वगैरे, तर हे एक लिक्विड ॲसेट झाला. म्हणजे आपण फ्लेक्सिबिलिटी पण वाढते, की आपण परफेक्ट. क्लेम येस. जसं म्हणजे क्लेम करायचं झालं, तर LIC आणि हे पण एकदा एक्सप्लेन करा, की आपल्या हातात किती गोष्टी राहतात, की कसं आपण क्लेम करू शकतो किंवा कसं आपण आपले पैसे विथड्रॉ करू शकतो या दोन्ही केसमध्ये ट्रेडिशनल आणि सी मॉडर्न. क्लेम ना सगळ्या कंपनीजचा होतो. पण मी म्हणून म्हणतो त्यासाठी ॲडवायझर असणं गरजेचं आहे. सी आज बेसिकली एका हाऊसहोल्डमध्ये काय होतं, की मी सगळ्या गोष्टी करतो, पण माझ्या बायकोला काय माहीत नसतं. माझ्या पश्चात बायकोने जायचं तरी कुठे? म्हणून मी नेहमी म्हणतो आपला आधी कसा कॉन्सेप्ट होता, की एक फॅमिली डॉक्टर असायचा. बरोबर आहे? काही दुखलं, की आपण तिथे जायचो. त्याला पूर्ण हिस्ट्री माहिती असायची. तो हिस्ट्रीनुसार तुला गोळी द्यायचा. ती गोळी व्हिटॅमिनच असायची. पण आपल्याला काय वाटायचं डॉक्टरने गोळी दिली, आपण नीट झालो. तसा तुमच्या घरी फायनान्शियल डॉक्टर असणं गरजेचं आहे, की त्याच्याकडे तुमचा इन्शुरन्स आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तुमचं सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या पश्चात ते होऊ शकेल. आता बरीच लोकं म्हणतात क्लेम होत नाही ना मेडिक्लेमचा ना टर्म इन्शुरन्सचा. सगळीकडे क्लेम होतो. प्रॉब्लेम काय आहे, ज्यावेळेला कोणी प्रोसेस करतं म्हणजे मला मेडिक्लेम विकत घ्यायचा आहे आणि मला BP डायबिटीस आहे, लोकं सांगतच नाहीत. का सांगत नाहीत? त्यांनी प्रीमियम वाढतो आणि तो प्रीमियम वाचवण्यासाठी लोकं सांगतच नाहीत. त्यामुळे ज्याला क्लेम येतो, त्याला कंपनी म्हणते, "तुम्ही आमच्याशी फ्रॉड केलाय, तुम्हाला आम्ही क्लेम देणारच नाही." जर तुम्ही साफ आहात, कोणीही तुमचा क्लेम अडवू शकत नाही. आमच्याकडे दर महिन्याला लाखो क्लेम येतात. मी नेहमी लोकांना सांगतो, तुम्ही जर सच्चे असाल तर तुमचा क्लेम होईल. तुम्ही जर सच्चे नसाल तर तुमचा क्लेम मी पण काही करू शकत नाही. आणि आतापर्यंत देवकृपेने कधी क्लेम रिजेक्ट झालेला नाही. ओके. मग तो ट्रेडिशनल असो का तो प्रायव्हेट कंपनीचा असतो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपण बऱ्याच गोष्टींवरती बोललो. तर आता एक दुसऱ्या टँजंटवरती जाऊया. सोनं. पूर्ण इंडियामध्ये इतकं सोनं आहे, म्हणजे प्रत्येक घरात सोनं आहे आणि आपण ऐकतो दिवाळी आली सोनं घ्या, कुठला सण आला सोनं घ्या, लग्न ठरतंय सोनं घ्या. म्हणजे आपण प्रत्येक वेळी सोन्याला जास्त प्रेफरन्स देतो. तर सोन्याचा हा जो ट्रस्ट आहे, याबद्दल तुम्ही सांगा. म्हणजे लोकं सोनं का जास्त प्रिफर करतात इन इंडिया आणि सोनं व्हर्सेस जे आपण आत्ता डिस्कस केलं, जे लिक्विड ॲसेट्स झाले, जसं म्युच्युअल फंड झालं, स्टॉक झालं, इन्व्हेस्टमेंट झालं किंवा FD झालं. ह्या सगळ्या ॲसेट व्हर्सेस सोनं यामधला फरक सांगा. सोनं कसं आहे ना, इट इज अ व्हेरी इमोशनल ॲसेट. तू आता वाघोलीमध्ये राहतोस, तुला बरीच लोक सोनं घालून फिरत दिसत असतील, बरोबर आहे? तू त्यांना बघून तुला काय वाटतं, काय पैसेवाला आहे. म्युच्युअल फंड तुझ्याकडे 5 करोडचा पोर्टफोलिओ, लोकांना कसं कळणार तुझ्याकडे 5 करोड आहेत?
नाही ना, तू घालून तर नाही, तो पोर्टफोलिओ घालून तर नाही फिरू शकत. तू जोपर्यंत सांगत नाही स्वतःला दुसऱ्याला, तेव्हापर्यंत त्याला कळणारच नाही तेवढे एवढे पैसे आहेत. दुसरी गोष्ट, पारंपरिक संस्कृती आपल्याला काय सांगते, की काही तुझ्याकडे सोनं आहे आणि इन केस ऑफ अनसर्टनिटी, जर तू मगाशी बोलला अर्जेंटिनामध्ये इन्फ्लेशन झालं, काही नाही तर मी हे सोनं विकून माझं घर चालू शकतो. बरोबर आहे. सोन्याने आतापर्यंत हिस्टॉरिकली पाहिलं तर 7 to 8% रिटर्न दिले. पण सोनं हे कधीही विकलं जात नाही. 2017ला मला घर घेताना 10 लाख रुपये कमी पडत होते. बायकोला म्हटलं आपल्याकडे ते 10-12 लाखाचं सोनं आहे ते विकूया. बायकोने काय म्हणावं, एज्युकेटेड आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. बाई मला म्हणते, "वेड आहेस का? घरातलं सोनं कोण विकतं?" इट इज अन इमोशनल ॲसेट. म्हणजे घरच्यांना असं वाटतं, की आभाळ कोसळलंय का, की तू सोनं विकतोयस. हे म्युच्युअल फंडला होत नाही. कारण इट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल ॲसेट. तुला कधी पैसे हवे तुला काढता येतात. कोणी थांबवू शकत नाही. दुसरी गोष्ट, की सोन्यामध्ये किती टाकायचे हे डिफाईन झालं पाहिजे. लोक काय करतात, माझं इथून ना मुलीचं शिक्षण ना लग्न आहे, 18 वर्ष आहेत त्याला, मी आत्तापासून थोडी थोडी तरतूद करतो. मग ते सोनं घेतात, लॉकरमध्ये ठेवतात, त्याला घडणावळ चार्जेस लागतात. तेच मी लोकांना म्हणतो, तुम्ही तिच्या नावाने जेवढं सोनं घेता तेवढी SIP करा. तिचं शिक्षण जाऊ दे, लग्न, त्याच्यावर तिला घर पण तुम्ही गिफ्ट करू शकाल, एवढा पैसा बनतो. पण जसं मी बोललो, तुम्ही घेऊन ठेवू नाही शकत लॉकरमध्ये, ते तुम्हाला अनुभवायचं आहे. हा मेजर डिफरन्स सोनं आणि म्युच्युअल फंड्समध्ये. बरोबर. सोन्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही बोलले, की घडणावळीचे चार्जेस लागतात. त्याला आपण बोलतो, की मेकिंग चार्जेस. मेकिंग तर चार्जेस. मेकिंग चार्जेस जर आपण अव्हॉइड केले, म्हणजे अशा काही गोष्टी घेतल्या सोन्याच्या रिलेटेड, तर त्याही बेनिफिशियल राहतील इन द लाँग रन. कारण मेकिंग चार्जेसचं काय होतं, नेक्स्ट टाईम ज्यावेळी जातो त्यावेळी त्यावर घट येते बरोबर. आणि मेकिंग चार्जेस परत भेटत नाही. घट प्लस मेकिंग चार्जेस वजा होतात आणि तेवढे पैसे आपल्याला भेटतात. म्हणजे सोन्याचं प्रॉफिट तर सोडाच, जे आपण बोलतो पर्सेंट वाईज, तर रिटर्न्स तर सोडाच, पण लॉस होऊ शकतो. व्हेरी ट्रू. त्यामुळे डिझायनर सोनं ज्वेलरी आपण बोलतो ती अवॉइड केली पाहिजे. नॉर्मली सोनं घ्यायचंय ना, तर सध्या सॉवरिन गोल्ड बॉन्ड चांगलेत. ओके, तुम्ही 7 वर्ष ठेवले तर तुम्हाला ते टॅक्स फ्री होतात. प्लस तुम्हाला दरवर्षी गव्हर्नमेंट 2.5% रिटर्न देतं. पण हे कोणी टाकावे पैसे, ज्यांचे सगळ्या ऍसेट क्लासमध्ये भरपूर पैसे टाकून झालेले आहेत आणि तरी माझ्याकडे पैसे उरतायत, त्यांच्यासाठी ठीक आहे. तुझ्या माझ्यासाठी, जे आपण मध्यमवर्गीय आहोत, आपलं SIP साठी पैसे टाकताना मारामार होते, वाढवताना मारामार होते, त्यांच्यासाठी हा ऑप्शन नाहीये. बरोबर. तर आता 2 क्वेश्चन्स विचारतो. एक म्हणजे की सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स जे तुम्ही सांगितलं त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. आणि त्याच्यासोबतच तुम्ही दुसरा एक मुद्दा सांगितला, की ज्याचे सगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी. तर तुम्ही एक सेकंड क्वेश्चन माझा असा राहील, की ज्या माणसाचं सगळं ओके, म्हणजे ज्याच्याकडे पैसा पण भरपूर आहे, ज्याला इन्व्हेस्ट पण करायचंय, पण माहीत नाही कुठं-कुठं करायचं. तर तुम्ही एकदा ती डिव्हिजन सांगा, की कोणत्या ॲसेट्समध्ये त्यांनी किती पर्सेंट वाईज पैसे गुंतवले पाहिजे, की तो लाँग टर्म त्याचं जे फ्युचर आहे तो सिक्युअर करू शकेल. आणि त्याआधी सोवरिन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे काय, की ते बॉन्ड्स आहेत जे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, इलेक्ट्रॉनिक ॲसेट आहे. म्हणजे तू फिजिकल नाही घेऊ शकत. तू ते बॉन्ड्स बाय करतो, ते डीमॅटमध्ये राहतात. 7 वर्ष त्याला लॉक इन आहे. 7 वर्षानंतर त्याचे रिटर्न्स टॅक्स फ्री होतात. डिजिटल गोल्ड, परफेक्ट. डिजिटल गोल्ड सारखंच हे सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स, हे फक्त बॉन्ड्स आहेत. ओके, बॉन्ड मार्केटमध्ये हे बाय केले जातात. दरवर्षी तू जेवढी अमाऊंट गुंतवतो त्याच्यावर तुला 2.5% इंटरेस्ट मिळतो. ओके, 7 वर्ष लॉक इन असतं. जसं मी बोललो, हे कोणी इन्व्हेस्ट करायचे, ज्याची पोटं भरलेली आहेत. आता पोट भरले म्हणजे काय, मी 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये SIP करतोय, कन्सिस्टंट आहे, माझं घर पण झालंय, माझ्याकडे इमर्जन्सी फंड 10-15 लाख रुपये, आणि तरी माझं उत्पन्न भरपूर आहे, मला कळतच नाही काय करावं, त्यांनी हे गोल्ड बॉन्ड्स टाकावे. माझ्यासारखी व्यक्ती किंवा तुझ्यासारखी व्यक्ती आहे, की ज्यांना फायनान्शियल फ्रीडम येण्यासाठी झगडायचं आहे, त्यांनी फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड्स केले पाहिजेत. बाकी काहीही करायची गरज नाही. वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये पैसे टाकणं, याला फायनान्समध्ये ॲसेट अलोकेशन अशी टर्म आहे. किती ॲसेटमध्ये किती अलोकेशन केलं पाहिजे. माझ्या भाषेत ॲसेट अलोकेशन इज अ मिथ. ओव्हर डायव्हर्सिफिकेशन इज अ मिथ. तू बीटेक करतोयस, बरोबर आहे, तू सगळ्या फील्डमध्ये शिकतोयस की एकच AI मध्ये शिकतोयस?
काय एका फील्डमध्ये तो सगळे शिक ना तू. थोडं एका दिवशी एका क्लासमध्ये जा, दुसऱ्या क्लासमध्ये जा, तिसऱ्या क्लासमध्ये जा. तुला जेव्हा तू बीटेक होशील तेव्हा सगळ्याची तुला इन्फॉर्मेशन मिळेल. असं होतं का? तू काय केलंस? एकाचच घेतलंस, पूर्ण कंप्लीट केलं. ते शिक्षण घेतलं आणि आता त्याच्यात तू प्रावीण्य मिळवतोय. सेम म्युच्युअल फंड्स आहे. पण असं बोललं जातं की नेव्हर पुट युअर एग्स इन इन वन अ बास्केट. सिंगल बास्केट. पण मग हे त्याला कॉन्ट्राडिक्ट करतं जे तुम्ही सांगता की फक्त म्युच्युअल फंड्स. ओके, मग सो व्हाय नॉट म्युच्युअल फंड्स? ओके. असा मी नेहमी प्रश्न विचारतो की लोक म्हणतात म्युच्युअल फंड्स खूप रिस्की आहे. मी लोकांना विचारतो व्हॉट इज रिस्क? रिस्क म्हणजे काय? 2 प्रश्न मला लोक विचारतात की माझे म्युच्युअल फंड 0 झाले तर? म्युच्युअल फंड्स 91 सालापासून आले. आज 32 वर्ष झालेत. 32 वर्षात एकही म्युच्युअल फंड 0 झालेला नाहीये. ओके. दुसरं गोष्ट, मला कधीच लॉस होऊ नाही शकत. लॉस होऊ शकतो. पण तो लॉस कसा होऊ शकतो की मी आज 1 लाख रुपये टाकलेत, मार्केट खाली आलं, 1 लाखाची किंमत 90,000 झाली. मी 90,000 ला घाबरून विकून टाकले, तर माझे 10,000 लॉस होतो. पण तू 10 वर्ष थांब ना, कोणाचेच पैसे जात नाही. ओके. या 2 गोष्टीमुळे म्युच्युअल फंड्स येत नाही. आता डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. ओके. 99% लोकांचे एकाच बास्केटमध्ये असतात, एफडी किंवा रिअल इस्टेट. मी त्यांना सांगतो ते ब्रेक करा आणि म्युच्युअल फंडमध्ये या. कळलं? म्हणजे लोक म्युच्युअल फंड मध्ये नसतातच. माझ्याकडे 10 रुपये माझ्याकडे आहे, तर ते 10 रुपयामधले 8 रुपये रिअल इस्टेट मध्ये असतात, 2 रुपये म्युच्युअल फिक्स्ड डिपॉझिट मध्ये असतात. मी म्हणतो ते ब्रेक करा आणि म्युच्युअल फंड मध्ये या. सो पहिल्यापासून ते एका बास्केटमध्ये असतात, ती तोडून मी त्यांना सांगतो की माझ्या बास्केटमध्ये या. असं आहे. म्हणजे आता आपण भरपूर गोष्टींबद्दल शिकलो की जसं पर्सनल फायनान्सच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज पासून आपण शिकलो. आणि एक जर नवीन कोणी अर्न करत असेल तर त्यांनी कुठे कुठे पैसे गुंतवले पाहिजे. जसं की आपली पहिली लाईफ सिक्युअर करायची, म्हणजे मेडिक्लेम झालं, टर्म इन्शुरन्स झालं, आणि त्यानंतर जसे जसे पैसे येतील तसे SIP स्टार्ट करून म्युच्युअल फंड्स किंवा म्हणजे जनरल इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होईल. तर या भरपूर गोष्टी आपण शिकलो. तर आणखी एक शब्द आहे जो आपण नेहमी ऐकतो आणि लोक बोलताना ऐकतात, कॅज्युअली बोलून जातात की मार्केटमध्ये पैसा टाका, कंपाऊंड होईल. तर नेमकं एक कंपाऊंड म्हणजे काय किंवा कंपाऊंडिंग म्हणजे काय आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, ह्या गोष्टी एकदा ऑडियन्सला सोप्या भाषेत समजावून सांगा. कंपाऊंडिंग म्हणजे त्याला म्हणतात CAGR, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, वार्षिक परतावा. मी 10 वर्ष पैसे टाकलेत, मला 12% मिळालेत. मी पहिल्या वर्षी 1 लाख रुपये टाकले, तर ते पुढच्या वर्षी होतात 1,12,000. त्याच्या पुढच्या वर्षी होतात 1,25,000. त्याच्या पुढच्या वर्षी येतात 1,40,000. ह्याला म्हणतो आपण कंपाऊंडिंग. म्हणजे मी टाकलेले पैसे दरवर्षी 12% वाढून माझे 10 वर्षाने ते 1 लाखाचे 3 लाख होतात. कंपाऊंडिंग इज द 7th वंडर ऑफ द वर्ल्ड. ह्याच्यासारखं काहीच नाही दुसऱ्या आयुष्यात. ज्याला जेवढं लवकर कळलं त्याची लाईफ सेटल झाली. आणि इंटरेस्टचे आपण 2 टाइप्स ऐकतो, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. तर यामध्ये काय फरक आहे? सिम्पल इंटरेस्ट म्हणजे 1 लाखावर 6,000 मिळाले, 12% मिळाले, तर तुझ्या 1 लाखावर 12%. प्रत्येक वर्ष 1 लाखावर 12%च मिळणार आहे तुला. कंपाऊंडिंग म्हणजे काय? 1 लाखावर 12% म्हणजे 1,12,000 झाले. 1,12,000 वर 12% म्हणजे 1,25,000 झाले. 1,25,000 वर 12% म्हणजे 1,40,000 झाले. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय? 1 लाखावर 12% म्हणजे 12,000. दुसऱ्या वर्षी 1 लाखावर 12% म्हणजे 12,000, 24,000. सो तो गॅप असतो ना, तो गॅप पुढे खूप मोठा होत जातो. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे असं आपण म्हणू शकतो की इंटरेस्ट वरती इंटरेस्ट भेटतो. परफेक्ट. इंटरेस्ट बरोबर. इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट म्हणजे फक्त मुद्दलीवर इंटरेस्ट. मुद्दलीवरती इंटरेस्ट भेटतो. ओके. तर दादा, आपण आज भरपूर गोष्टी डिस्कस केल्या या पॉडकास्टमध्ये की लाईफमध्ये पर्सनल फायनान्सचा इम्पॉर्टन्स पाहिला, बेसिक टर्मिनॉलॉजीज पाहिल्या की नेमकं इन्फ्लेशन म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, आणि जो कोणी पैसा कमवायला सुरुवात केला त्याने पैसा कसा मॅनेज करायचा, ज्याच्याकडे पाण्यासारखा पैसा आहे त्याने पैसा कसा मॅनेज करायचा, हे आपण भरपूर गोष्टी पाहिल्या. आणि त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मी असे नोटीस केले की लाईफ सुरू करताना तुम्ही मेडिक्लेम करा, मेडिकल पॉलिसी स्टार्ट करा, टर्म इन्शुरन्स करा, आणि त्यानंतर जे पैसे तुमच्याकडे इन्कम येतील, आणि तुम्ही एक मुद्दा सांगितला तो पण महत्त्वाचा होता की तुमच्या ज्या नीड्स आहेत त्यावरती कंट्रोल करा. म्हणजे जेवढे पैसे जास्त तुम्हाला SIP मध्ये टाकता येतील तेवढे टाका. तर या भरपूर इम्पॉर्टंट इन्साइट्स होत्या. त्यामुळे ऑडियन्सलाही याची खूप हेल्प होणार आहे आणि मलाही पर्सनली लाईफमध्ये खूप हेल्प होईल. जसं तुम्ही म्हणले की पर्सनल फायनान्स हा लाईफचा म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. का तर तो पैशाशी रिलेटेड आहे आणि पैशाशी रिलेटेड गोष्टीलाच लोक खूप बोलतो की सिरियस घेत नाहीयेत.
तर त्यामुळे खूप खूप थँक्यू ही गायडन्स दिल्याबद्दल. आणि तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्टमध्ये याबद्दल सुद्धा थोडंसं फीडबॅक द्या आम्हाला. मी म्हणजे खरंच अचंबित झालोय की तू एवढ्या लहान वयात एवढा स्टडी करून आलास. आपला ऑलमोस्ट पॉडकास्ट पाऊण तासाचा झाला. खूप डिफिकल्ट आहे फायनान्सवर एवढं प्रश्न विचारणं, एवढं ऑडियन्सला एंगेजिंग ठेवणं. सो मी असा होप करतो, मी तुला असं म्हणतो की तुझं चॅनल लवकरात लवकर 1 बिलियन पर्यंत पोहोचावं. आणि काही डाऊट्स असतील तर नक्की रीच आउट करावं. म्हणजे काय, आपला जो हेतू आहे की लोकांना बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग मिळाव्या, ते तुझ्या पॉडकास्ट थ्रू मिळेल. बरोबर. थँक्यू थँक्यू सो व्हेरी मच. मच. थँक्यू. हाय, मी प्रसाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचं काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.